रायगढ़ जिले के नागोठाने में पुलिस ने 23 वर्षीय युवक की हत्या का मामला मात्र 24 घंटे में सुलझा लिया। मृतक का नाम कृष्ण नामदेव खांडवी बताया गया है, जिसकी हत्या उसकी पत्नी ने अपने प्रेमी और दोस्त के साथ मिलकर की। 19 वर्षीय दीपाली अशोक निरगुडे, उसके 21 वर्षीय प्रेमी उमेश सदू महाकाल और उनकी 19 वर्षीय दोस्त सुप्रिया चौधरी ने मिलकर यह साजिश रची। पुलिस के अनुसार तीनों ने इंस्टाग्राम पर वारगुडे नाम से एक फर्जी अकाउंट बनाकर कृष्णा को जाल में फंसाया। 10 अक्टूबर को उन्होंने उसे नागठाणे एसटी स्टैंड पर बुलाया, अपहरण किया और वासगांव के जंगल में ले जाकर उसकी गला घोंटकर हत्या कर दी। पहचान मिटाने के लिए आरोपियों ने मृतक के शरीर पर केमिकल डाला और मोबाइल फोन तोड़कर सड़क किनारे फेंक दिया। पुलिस ने सीसीटीवी फुटेज, मोबाइल कॉल डिटेल और तकनीकी जांच की मदद से तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक आंचल दलाल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे और एसडीपीओ प्रसाद गोकुले के मार्गदर्शन में की गई। नागोठाने पुलिस ने नागरिकों से अपील की है कि सोशल मीडिया पर अजनबियों पर भरोसा न करें और किसी भी संदिग्ध व्यक्ति या गतिविधि की तुरंत सूचना पुलिस को दें। नागोठाणे पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक 27/225 यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी वय 23 वर्ष राहणारा गोळवाडा पोस्ट पाबळ तालुका पेन हा दिनांक 10/10/2025 रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक 11 रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी माहिती दिली। त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केल्यानंतर EPI सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पथकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातले CCTV फुटेज चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत 2 व्यक्ती असे 3 जण जाताना दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटल्यामुळे आम्ही CDR मोबाईलचे CDR काढले। मोबाईलच्या CDR मध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले। त्या संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय SP मॅडम श्रीमती आंचल दलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री अभिजीत शिवथरे साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली EPI सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केलं। आम्ही जे टेक्निकल ॲनालिसिस केलं त्या टेक्निकल ॲनालिसिसवरनं आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं। त्याच दरम्यान या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे वय 19 वर्ष राहणार मोहाडीवाडी पोस्ट पाबळ तालुका पेन या तिला पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याकडे चौकशी केली। चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हिचे त्यातील आरोपी क्रमांक 2 उमेश सदू महाकाळ वय वर्ष 21 राहणार बारीमळा पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि हे प्रेमसंबंध इतके पुढे गेले होते की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं। तर काय करायचं, तर त्यांच्यामध्ये कट कारस्थान रचलं की त्याला मारून टाकायचं। त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला। प्लॅनमध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं। इंस्टाग्राम अकाउंट लेडीजच्या नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील मयत जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली। त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सदू महाकाळ यांनी त्याची जे साथीदार आहे सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली
आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून 10 तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोठणे एस टी स्टँडवर येते, तुम्हाला त्या ठिकाणी भेट, माझ्याबरोबर माझा भाऊ येईल. त्यानुसार 10 तारखेला सकाळी 10 वाजण्या सुमारास हा आरोपी उमेश सदू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे नागोठणे एस टी स्टँड या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी यातील मैतास फोन करून विचारलं, तू कुठे आहे? तर तो म्हटला आलोच मी. तर थोड्या वेळात तो आल्यानंतर त्यापूर्वी त्या आरोपी नंबर 2 महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला. स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला. त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्यालासुद्धा स्कार्फ दिला, मास्क दिला आणि ते तिघंजण मोटरसायकलवरनं. त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि वहिनी ज्या ठिकाणी आहे प्रेम करतात आपण त्या ठिकाणी जाऊ. अशा प्रकारे हे तिघंजण गाडीवर बसून निघून गेले. ते 10 वाजण्या सुमारास निघून गेले. त्यानंतर 10:25 6:27च्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं, ॲनालिसिस केलं, तर मैताचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला. स्विच ऑफ मिळून आल्यानंतर API सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की बाबा मोबाईल का बंद आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली. त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले. नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही इथे 2 नंबरचा आरोपी उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मैताची पत्नी ही दीपाली निरगुडे हिनेसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या तिघांनी मिळून मयत खंडवी याचं कट कारस्थान करून त्याचा खून केला. तर एकंदरीत आता या आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे का की आपण नंतर करणार आहात? कसं काय? नाही, आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे रिमांड कामी.